प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। महाविकास आघाडीमध्येच 15 जागांवर एकमत नाहीये असं आंबेडकरांनी म्हटलंय। तर काँग्रेस आणि ठाकरे गटात 10 जागांवरती तिढा असल्याचं देखील यावेळेस प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। तिन्ही पक्ष 5 मतदारसंघांवरती ठाम आहेत, त्यामुळे तोडगा निघाला नाहीये असं देखील यावेळेस प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे। FBA मधली स्थिती लोकांसमोर ते मांडत नाहीयेत। MBA ची स्थिती अशी आहे की शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये 10 सीट्स जे आहेत मतभेद आहेत। शिवसेना उद्धव ठाकरेही मागते त्या सीट आणि काँग्रेसही मागते। त्यांचा जोपर्यंत तालमेल होत नाही तोपर्यंत तिढा सुटेल असं मी त्या ठिकाणी मानत नाहीये। दुसरं जे आहे त्या ठिकाणी 5 जागा अशा आहेत की ज्या शिवसेना उद्धव ठाकरेही मागते। 5 जागा ज्या आहेत त्या 5 जागा ज्या आहेत NCP ही मागते आणि काँग्रेसही मागते। म्हणजे असं एकंदरीत 15 जागा आहेत की ज्या 15 जागेंवरती अजून यांचा तालमेल झालेला नाही। त्याच्यामुळे यांचा तालमेल होणार का याच्याकडे आमचं असणारं लक्ष आहे। तालमेल झाला तर आम्ही असं त्यांच्याशी बोलू शकतो अशी परिस्थिती आहे। यांचा तालमेल झाला नाही तर यांची पुढची राजनीती काय आहे हे आम्हाला बघावं लागेल आणि त्याच्यावरती आम्हाला भूमिका घ्यावी लागेल। प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यानंतर आता अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील उमटणार असल्याचं पाहायला मिळत आहे, त्यामुळे आपलं त्याच्यावरती लक्ष असणारच आहे। तुर्तास या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, आपण पाहतोय प्रकाश आंबेडकर यांनी खरं तर मोठा गौप्यस्फोट केलाय। महाविकास आघाडीमध्येच 15 जागांवरती एकमत नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणतायत। नक्कीच प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अलबेल नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत सूचक आहे की 15 जागांवरती कोणत्याही प्रकारचा तिढा हा सुटलेला नाहीये। त्यामुळे 15 जागांचा प्रश्न हा तिन्ही पक्षांमध्ये अजूनही चर्चेचा बाकी आहे। त्यामुळे संपूर्ण हा प्रश्न जो आहे तो काहीसा गंभीर स्वरूप धारण करत आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या प्रकारे आता नुकतीच जेव्हा बुधवारी महाविकास आघाडीची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक प्रमुख नेत्याने आपली एक भूमिका मांडली। त्या प्रत्येक भूमिकेमध्ये असं सांगितलं गेलं की संपूर्ण बैठक जी आहे सकारात्मक झाली, मात्र सध्या तरी प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यानुसार ही बैठक सकारात्मक न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे हा संपूर्ण तिढा जो आहे तो कुठेतरी आपल्याला न सुटताना पाहायला मिळत आहे। त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांचं अजून एक वक्तव्य जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। जोपर्यंत संपूर्ण तिढा सुटत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीच्या कोणत्याही सभेला ते जाणार नाहीयेत। ज्या प्रकारे आता भारत जोडो यात्रा नुकतीच मुंबईमध्ये दाखल होणार आहे, स्वतः राहुल गांधी मुंबईमध्ये काही दिवसात दाखल होणार आहे, त्या देखील भारत जोडो यात्रेमध्ये प्रकाश आंबेडकर दाखल होणार नाही अशा प्रकारे देखील त्यांनी वक्तव्य केलं आहे। त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडी सध्या तरी कुठेतरी काहीशी अलबेल नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदीच भूषण, यावरती आता नेमक्या कशा पद्धतीने प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।